राजकारण हा समाजाच्या अस्तित्वाचा, देशाच्या अस्तित्वाचा एक अनिवार्य हिस्सा, जबाबदार नागरिक म्हणून आपण मानला पाहिजे. पण आपल्यातलं असं कोणीच नाही की जे मॅडम वकील व्हायची महत्वाकांक्षा केली, त्यांनी लेखक व्हायचं पसंत केलं, आपण थोड्या कविता वगैरे करायचं पसंत केलं, केमिकल इंजिनियर आपण का जमतोय, आपल्यामधील पाळी का. आणि खरं तर अशा रीतीने गावोगावी प्रत्येक शहरात नागरिकांच्या सभा होत आहेत. आणि त्या सकाळी होत आहेत, दुपारी होत आहेत, रात्री होत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. मी परवा धारवाडमध्ये होतो. सकाळी मी धारवाडला कर्मवींच्या नंतर बडोद्याहून 35 वर्षाच्या वाचलेल्यानंतर सुरेखाने धारवाडला जाऊन तिथं लोक जी घाबरलेली होती त्यांना दिलासा देण्याचं काम, त्यांचं साहस बांधून ठेवण्याचं काम करतोय. वाईट सक्सेसफुली. कारण मागच्या वर्षी कर्मवींच्या कोणाचं 1 वर्ष झालं, त्या दिवशी धारवाडच्या रस्त्यावर 10,000 विद्यार्थी सायलेंट प्रोटेस्टमध्ये आले. तर आम्ही परवा दिवशी धारवाडून सकाळी निघालो, तेव्हा येताना रस्त्यात कागल नावाचं एक छोटं गाव, तिथं मी चहा घ्यायला म्हणून थांबलो. 150-200 किलोमीटर चालून झाली ती गाडी चालवत होतो. तिथे एक ओळखीचा तरुण मुलगा भेटला. तो म्हणाला, सर तुम्ही अर्धा तास थांबा, माझे 8-10 मित्र आहेत, त्यांना चर्चा करायची. निकेच मला चहा घ्यायचा होता म्हणून मी थांबलो आणि ते चर्चेला बोलत आहे. तर ते सगळे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आले. त्या अस्वस्थतेला काही निश्चित नाव देता येईल. अर्थात ते जे सांगत होते ती सगळी उदाहरणं होती. माझ्या खरेदी नसेल त्या गावातील अस्वस्थता, तिथून मी पुण्याला, म्हणजे ते एक कारण. अशा अनेक अंकलांच्या केसपासून अनेक प्रकारची उदाहरणं ते देत होते. शेतकऱ्यांची कशी फसवणूक झाली वगैरे अनेक उदाहरणं ते त्यांच्या परीने देत. पुण्याला संध्याकाळी राजन खान म्हणून मराठी नॉवेलिस्ट आहे, त्यांचं अक्षर मानव नावाचं एक संघटन आहे, संस्था आहे. त्या अक्षर मानवाचं सगळ्यात महत्त्वाचं काम की धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून ओळखावं, अशा रीतीने ते अनेक वर्ष काम करतात. तर तिथं मला जायचं. तिथे एक 150-200 व्यक्ती जमले आणि त्यांच्याबरोबर चर्चा करतो. आणि त्या 150-200 व्यक्तींच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता होती की आता कुठे ठिणगी पडते आणि तुम्ही जे म्हणालात की कुठून सुरुवात होणार आहे. मला तिथं बसल्यावर डोक्यामध्ये 1856चा डिसेंबर आठवला. 1857 एक मोठा संघर्ष सुरू व्हायच्या आधी लोकांची उत्सुकता शिगेला ताणली गेली. नंतर काहीतरी आपल्या बरोबर वाईट घटना घडत आहे आणि आता सुरुवात कुठं होईल आणि त्यात आपण जॉईन. त्याच दिवशी देशभर नॉट इन माय नेम हे ॲजिटेशन झालं आणि त्या ॲजिटेशननी आपल्यातल्या प्रत्येकाला जणू काही आपण त्या ॲजिटेशनचा अविभाज्य भाग आहोत अशा प्रकारचा दिलासा मिळाला, आनंद मिळाला. आता कागलची मुलं तुमच्या ओळखीची नाही आणि तुम्ही कागलच्या मुलांच्या ओळखीची नाही. नॉट इन माय नेम चेन्नई आणि बेंगलोरमध्ये जे डेमॉन्स्ट्रेट करायला गेले त्यातले काही 2-3 जे आपल्याला रामकुमार माझा मित्र आहे, ओळखीचा आहे, पण बाकीचे ओळखीचे नाही. पण तरी पण ते मला मित्र वाटायला आणि त्यांना मी मित्र वाटायला. तिथून मी मुंबईला आलो, गोरेगावला चर्चा होती आणि तिथं आज सूर
हाच आतला तणाव, एक उत्सुकता, एक भीती, एक असंही परसेप्शन की आपण काही केलं तरी सुद्धा ही स्थिती फारशी बदलणार नाही, तरी पण आपण करायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अल्बर्ट कामूच्या फ्रेंच कादंबरीमध्ये प्लेग नावाची कादंबरी, त्यात अचानक प्लेग येतो एका गावात, एक शहरामध्ये, मराठीचं इंडस्ट्रियल शहर आहे, लोक मरायला लागतात आणि सगळे पळायला लागतात. आणि मग धर्मगुरू सांगतो की देवाचा रोष झाला म्हणून तुम्हाला शाप मिळाला आहे, पश्चाताप करा. सरकार समाजाला त्यातल्या काही विघातक लोकांनी प्लेग आणून पोचलं असं सरकार, काही लोक पळत सुटतात, बॉर्डरच्या पलीकडं पैसे देऊन, ब्राईब देऊन, विसा घेऊन पलीकडं जातात. एक डॉक्टर, and that doctor represents all of you, me, all of us. So doctor म्हणतो की my duty is to be where I am and to do what I can. त्याला माहीत असतं की त्याच्या एकट्याच्या प्रयत्नाने प्लेग जाणार नाही, पण त्याला हे माहीत असतं की जी परिस्थिती निर्माण झाली त्याची संपूर्ण नैतिक जबाबदारी, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचं करेज प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं. ऑल ऑफ अस लाईक गेल्या 200 वर्षामध्ये जगभर तो सगळ्यात मोठा बदल झाला. म्हणजे लॉंग शॉटनी जर बघायचं झालं, दूर बघायचं झालं, गेल्या 200 वर्षात सगळ्यात मोठा जो बदल झाला तो हा होता की नागरिक आणि सत्ता यांचं कॉन्ट्रॅक्ट जे होतं, टर्म्स होते ते बदलले. आधी देवी कृपेने एक व्यक्ती किंवा एक राजा किंवा राणी, एक कुटुंब किंवा एक क्लॅन लोकांच्यावर राज्य करायचं, लोकांना ते स्वीकारायचे. त्याच्या जागी लोकांनी स्वतःचं राज्य आणायचं ठरवलं. त्याची सुरुवात पण फ्रान्समध्ये झाली का अमेरिकेत झाली का इंग्लंडमध्ये झाली, डज नॉट मॅटर. आपण सगळे जगातली माणसं एकच माणूस प्राणी आहोत. देश वगैरे आपण निर्माण केलेल्या काही कल्पना आणि काही अर्धसत्य अशा गोष्टी आहेत. पार्टली फिजिकल, पार्टली कन्सेप्च्युअल असं मला म्हणायचं. पण संपूर्ण जगभर स्वातंत्र्याची कल्पना असेल आणि त्या स्वातंत्र्यामध्ये केवळ परदेशात दुसऱ्या देशातल्या शत्रूपासूनचं स्वातंत्र्य म्हणजे नॅशनल ऑटोनॉमी, सॉव्हरेनिटी, केवळ डिफेन्सच्या दृष्टीने स्वातंत्र्य असा अर्थ नव्हता. तर त्या स्वातंत्र्याचे अनेक बदल उलगडत गेले. बोस्टनमध्ये स्त्रियांनी केलेला उठाव असो, ज्याच्यामुळं स्त्री आणि पुरुष यांना समान वेतन मिळावं अशी मागणी जगभर पुढं आली, किंवा आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये काळे आणि गोरे यांच्यातला जो संघर्ष होता, त्यातून वर्णभेद असू नये ही कल्पना जगभर स्थिर झाली. किंवा गांधी व्हायलंट रस्त्याने सत्ता किंवा समाज बदलणे हे सिव्हिलाइज जगाला योग्य नाही हा मुद्दा कायमचा जगाच्या मनावर ठसून अनेक प्रकारांनी, अनेक जागेवर काही छोट्या माणसांनी, काही महान प्रतिभेच्या माणसांनी स्वातंत्र्याच्या ह्या कथेमध्ये शब्द गोवले किंवा या स्वप्नामध्ये रंग भरले. काही कारणांनी गेल्या 30 वर्षांमध्ये जगातल्या या संपूर्ण स्वातंत्र्याच्या अभिप्सेला त्याच्या गळ्याला नथ लागते अशी एक स्थिती सगळ्यांना, जिनी प्रगतीशील बदलणाऱ्या डायनॅमिक समाजाची इच्छा ठेवली होती, त्यांना दुःखी करत गेलं. आणि नंतर तिथल्या देशांना जेव्हा थोडी स्वतंत्रता मिळाली
तेव्हा ती स्वतंत्रता आर्मीच्या साह्याने तोडून टाकण्याचा इमिजिएटली प्रयत्न केला. सध्या त्याचबरोबर अमेरिकेसारख्या देशांनी फक्त गेल्या 30 वर्षात नाही पण गेल्या जवळजवळ 100 वर्षांमध्ये एक इम्पिरियलिझम संपूर्ण जगभर पसरवला आणि कॅपिटल हाच त्यांचा देव बनवला. एका अमेरिकन साहित्यामध्ये द डेथ ऑफ अ सेल्समन नावाचं फार प्रभावी नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये संपूर्ण हे अमेरिकन ड्रीम जे आहे त्याचा बाजार कसा केला गेला आणि त्यात माणूस म्हणून कसा एलिमिनेट झाला त्याचं फार हृदय ग्राहक चित्रण. किंवा अमेरिकन ड्रीम म्हणजे एक फबल असतो. इट्स अ ग्रेट मूवी. सिटीजन के बबल असतो. बबल निर्माण केली म्हणजे एका बाजूला बबल आणि दुसऱ्या बाजूला वायर अशा दोन निराशेच्या गोष्टी जगभर घडल्या. गेल्या 30 वर्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या सत्ता केंद्र जी होती ती दुर्बळ होत गेली आणि आयडिओलॉजीज होत्या त्याचा मृत्यू झाला, त्या सफा झाल्या. आत्ता इजिप्त, टर्की, अमेरिका, प्रत्यक्ष इंग्लंड, इवन फ्रान्स आणि फ्रान्सविषयी मी एखादं वाक्य अजून बोलणार आहे. रशिया, इवन ऑस्ट्रेलिया त्याच्याविषयी एखादं वाक्य बोलणार. त्या सगळ्या देशामध्ये लोकशाह्यांच्या हुकुमशाह्या होताना दिसते. आकाशाकडे बघून घोषणा दिल्या जसं आपण ऍक्टिव्हिस्ट लोक करतो उभा घोषणा देतो तू काय ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड असं केलं. पण मी रडलो त्या दिवशी. स्वातंत्र्याचा जिथे जन्म झाला त्या जागी सुद्धा स्वातंत्र्य आज अस्तित्वात नाही. ऑस्ट्रेलियाची गोष्ट, ऑस्ट्रेलियामध्ये युरोपचे लोक गेले आणि तिथल्या देखील माणसांचं निकंदन केलं. हे त्यांना माहीत असताना आज परत एकदा जेव्हा बाहेरची काही लोक तिथं जातात आणि अडचणीत असतात त्यांना ऑस्ट्रेलियाचा कायदा समुद्रात ढकलून देतो. त्यांना किनाऱ्यावर यायला मज्जाव पडतो. 60-60 दिवस नावेमध्ये लोक तिथं तरंगत आहेत. आपल्याकडं अनफॉर्च्युनेटली मीडिया इतका खराब आहे की या बातम्या येत नाही. इन आवर ओन कंट्री आपली कॉन्स्टिट्यूशन सुंदर आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे दोन दिग्गज जे एक जागतिक उंचीचे आपल्या देशातले रिसेंट इतिहासामध्ये पुरुष म्हणजे व्यक्ती. या दोघांनाही गुंडाळून काही वेळेला आपल्या पूर्वजांची काही कागदपत्र गुंडाळून माळ्यावर टाकायची पद्धत होती. तर यांना माळ्यावर टाकलेले पुरुष व्यक्तिमत्व अशी त्यांची स्थिती झाली. त्या कॉन्स्टिट्यूशनची कुठल्याही प्रकारची इज्जत राहिलेली नाही. जे राज्य करत आहेत त्यांच्या नजरेमध्ये कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनल मिनिंग त्यांना समजत नाहीये. ते फक्त अक्षर घेऊन त्या अक्षराच्या भोवती मदारी जसा पुंगी बाजून सापाला नाचतो ते मदारी आणि जनता त्याच्या नादावर नाचणारा आणि ते मोदी 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 असं करणारी जनतेची चित्र. आणि प्राईम टाईमला 7 ते 9 आपल्या घरामध्ये थेट घुसून गेलेलं आणि ज्याला बाहेर काढता येत नाही. पाहुणा म्हणून आलेला पण आपल्याला घरातून बाहेर काढता येत नाही असा टेलिव्हिजन 7 ते 9 आपल्याला संपूर्णपणे फक्त असत्य सांगतो. माझे एक मित्र रमेश ओझा मुंबईमध्ये तुमच्या काही जणांच्या ओळखीचे असतील ते काश्मीरला जाऊन आले एका डेलिगेशनमध्ये. तर रमेश भाईने फोन केला. ते म्हणाले देवी काश्मीरची स्थिती टेलिव्हिजनवर दाखवतात तशी नाही आहे. ते व्याकुळून सांगत होते. म्हणत होते मी नॉर्मल माणसांच्या बरोबर नॉर्मल हिंदू करू शकत होतो. म्हणजे काश्मीरमध्ये अस्थिरता नाहीये अस्वस्थता नाही असं मी म्हणत होतो. पण टेलिव्हिजनवर ज्या
आकाराने दाखवण्यात येईल. हे काश्मीरचे लोक, मग हे मुस्लिम लोक, मग हे पाकिस्तानचे एजंट, आणि मग त्यांच्याविषयी तुम्ही गोष्ट जरी केली तरी सुद्धा तुम्ही दुश्मन, देशद्रोही कॅपिटल, टेस्टलेस कॅपिटल, ट्रान्झिशनल, व्यभिचारी भाव, असा नाट्यशास्त्रात शब्द, स्थायी भाव, संचारी भाव आणि व्यभिचारी भाव. तर स्थायी कॅपिटल, संचारी कॅपिटल आणि व्यभिचारी कॅपिटल. हे व्यभिचारी कॅपिटल जगभर फिरत आहे. इट इज टू सटल अँड टू डायनॅमिक. आणि त्यांनी सगळ्या सरकारांची पकड घेतली. सरकार आतून पोखरली गेली, पोखरली झाली, त्यांच्यात काहीच राहिलेलं नाही आहे. सरकार स्वतःच्या इच्छेने काही करू शकत नाही. एखादा नवा कर लावायचा तर आधी 10 इंडस्ट्रियलची परमिशन घेऊन नंतर तो कर बसवला जातो किंवा उठवला जातो, किंवा किती तारखेला बसवायचा किंवा किती तारखेला उठवायचा ठरवलं जातं. फिनान्स मिनिस्टरची ती जी ब्रीफ केस आहे ती पूर्वीच्या काळी एक अभेद्य किल्ल्यासारखी कॉन्फिडेन्शियल असायची. ती 3-3 महिने आता कॉर्पोरेट हाऊसच्या टाईपरायटरवर टाईप होत असतं काम केलेले. ग्लोबल लिंग्विस्टिक सर्वेचं काम सुरू केलेलं आहे. येत्या वर्षी, पुढच्या वर्षी जवळपास 4-5 महिने आफ्रिकेमध्ये फिरायला लागेल त्याच्यासाठी मला, तर ते मी सुरू केलेलं आहे. पण सध्याचा क्षण असा आहे की कुणीही घरात बसून आणि केवळ स्वतःचं काम करणं हा एक मोठा अनफॉरगिवेबल क्राईम. इमर्जन्सीच्या वेळेस कोण माणसं जेलमध्ये गेली, ज्याचा कशाशी संबंध नव्हता अशी माणसं जेलमध्ये गेली. पानाच्या गल्ल्यावर पान विकत घ्यायला गेला आणि हे काही इंदिराने इमर्जन्सी आणली म्हणून तिथं जवळ असलेला पोलीस उभा होता, त्यांनी त्याला पकडून जेलमध्ये टाकल्याचे केसेस हजारोवर होते. एवढंच का आता मीटिंगच्या खाली 8 पोलीस खाली उभे होते. आपल्या सुद्धा जायला लागली बसले मात्र राईट साईडला सुद्धा होती. म्हणजे आपल्याला किती सदैव जागरूक राहावं. तर सध्याच्या काळी प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य बदलेल आणि हे दुर्दैवाने बदलेल. नागरिकाचं वॉच ठेवणे लोकशाहीसाठी. इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ डेमोक्रेसी. तो इटर्नल व्हिजिलन्स, पण ह्या प्रकारे इटर्नल व्हिजिलन्सचं काम आपलं नव्हतं, पण वी आर डुईंग इट. आणि ते काम चांगल्या रीतीने कसं करायचं ह्या संबंधी चर्चा करायला मी आपल्याकडे आले. आता प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतील. 2-3 मोठ्या कल्पना देशभर पुढे आलेल्या. एक म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी एकत्र यावं, त्याचं संघटन, त्याचं एक सुसूत्रीकरण व्हावं आणि त्या राजकीय पक्षांनी आत्ताच्या सत्ताधीश पक्षाशी टक्कर द्यावी, असा एक विचार आहे. दुसरा विचार आहे की सध्याचे राजकीय पक्ष कदाचित सत्ताधीश पक्षाला टक्कर देण्याला सक्षम ठरतील किंवा न ठरतील, म्हणून नागरिकांनी एकत्र यावं, नागरिकांची फळी निर्माण व्हावी आणि त्यांनी असंतोष जाहीर करावा. तिसरा असा एक विचार आहे की सध्याचे सत्ताधीश किंवा विरोधी पक्ष यांच्यापेक्षा तिसरा एखादा पक्ष काढून, तिसरा किंवा चौथा किंवा 5वा, एक नवीन प्रकारची ऊर्जा कॅप्चर करून त्या जागेपर्यंत पोहोचून सफाई म्हणजे स्वच्छ भारत करावा. असे वेगवेगळे विचार प्रत्येकाच्या मनात येऊन गेलेले. यात काही अत्यंत संवेदनशील व्यक्ती होत्या. माझे मित्र जे आता हयात नाहीये, कन्नड लेखक होते, युवा अनंतमूर्ती. त्यांच्या डोक्यात विचार आला होता की जर अशी स्थिती आली तर कदाचित भारतातून निघून जाणं सुद्धा योग्य ठरेल. हा विचार होता, ते गेले नव्हते. विचार आला म्हणजे उद्वेगाने, आउट ऑफ डिस्गस्ट, आउट ऑफ अँगर, आउट ऑफ चेंजिंग परसेप्शन ऑफ चेंजिंग होरायझन्स, वेगवेगळ्यांचे विचार आले. यातला कुठला विचार पुढे जाऊ शकेल, कुठला विचार मटेरियलाइज होईल, कुठला विचार सक्सेसफुल होईल, हे आता सांगणं जरा इट्स टू अर्ली. पण मला याची खात्री, यातला कुठलाही विचार जर पुढे गेला, मटेरियलाइज होताना दिसला, त्यात काहीतरी यश येते असं दिसायला लागलं, तर आपल्यातला प्रत्येक जण त्या विचाराशी जोडला जाईल. आय एम ॲब्सोल्युटली शुअर अबाउट इट.
आपला स्वतःचा विचार बाजूला ठेवून, समजा तुम्ही मग आय एम जस्ट टेकिंग अन एक्झाम्पल, तुम्हाला वाटत असेल नागरिकांची फळी असावी आणि यांना वाटत असेल नाही राजकीय पक्षांची फळी व्हावी, पण तुमचा विचार जर सक्सेसफुल झाला तर ही विल जॉईन, त्यांचा जर झाला यू विल, नॉट आउट ऑफ अपॉर्च्युनिझम, आउट ऑफ डेस्परेशन. आपण एक कुठल्या तरी विचित्र कोंडीत सापडलेले जगातले नागरिक आहोत. मी फक्त भारतीय नागरिक म्हणत नाही, इजिप्तचे नागरिक, टर्कीचे नागरिक, ऑस्ट्रेलियाचे नागरिक, इंग्लंडचे नागरिक आपल्यासारखेच सगळे. आणि अचानक स्वातंत्र्य हे गेल्या 200 वर्षात टेकन फॉर ग्रँटेड असताना अचानक ते प्रकरण बंद व्हावं आणि दुसराच कुठला तरी सिनेमा सुरू व्हावा आणि आपल्या हातातला रिमोट जो मतदार तो इनइफेक्टिव्ह बनावा, इट इज नॉट रिस्पॉन्डिंग. आपण रिमोट किती दाबलं तरी पडद्यावर चित्र वेगळीच येत आहे. आपण किती प्रयत्न करून एकत्र येऊन मतं टाकायला गेलो तर रिझल्ट आल्यानंतर काहीतरी वेगळं दिसते, समथिंग स्ट्रेंज इज हॅपनिंग. अशा स्थितीत आपण आहोत. ह्याच्यात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, प्रिन्सिपल, जरुरी मुद्दा, जो शब्द आपल्याला वापरायचा असेल, यू चूज, तो आहे की आपली सगळ्यांची सॉलिडॅरिटी असायला. मी तुम्हाला अल्बर्ट कामूच्या प्लेगची गोष्ट सांगितली, आता अल्बर्ट कामूची दुसरी गोष्ट ती सांगतो आणि माझं बोलणं बंद करतो. एक कलाकार असतो आणि तो लेखक असतो, तो खेड्यामध्ये असतो आणि तो फार सुंदर लिहितो. त्याच्या लिखाणाची स्तुती फार होती पॅरिसमध्ये आणि मग पॅरिसचे लोक त्याला म्हणतात तू इथंच येऊन राहा, म्हणजे पॅरिसमध्ये, कारण त्या तो नावाजलेला असतो लेखक. आपले मराठीत जी ए कुलकर्णी धारवाडला राहायचे, त्यांना सगळे सांगायचे होते की पुण्या मुंबईला म्हणजे खरे लेखक व्हा. तर ते आले नाही. आय थिंक ही गेट द राईट थिंग. तर म्हणजे पुण्या मुंबईविषयी माझं काही म्हणणं नाही, डोंट मिसअंडरस्टँड. जी ए कुलकर्णीच्या ग्रेटनेसविषयी मी बोलतो एवढंच. तर हा लेखक पॅरिसला जातो. कालिदासाच्या गोष्टीमध्ये कालिदास राजधानीत जातो आणि तशी स्थिती आली की त्याला राजधानीत गेल्यानंतर पुढं लिखाण त्याला करायला जमत नाही आणि अस्वस्थ होतो आणि सुसाईड करतो. शेतकरी आपले करतात तसं, कारण तो शब्दांचं पीक पिकू शकत नाही. त्याच्या टेबलावर एक कागदाचा तुकडा असतो आणि त्याच्यात एक अर्धा शब्द लिहिलेला असतो. तो शब्द वाचण्याचा सगळे प्रयत्न करतात. वेदर इट इज सॉलिडेअर और सॉलिडेअर, एकटं राहून लेखन करायचं का सॉलिडॅरिटी करायची, दॅट इज दिस डिलेमा. आपल्या काळामध्ये तो डिलेमा जराही आपल्याला उपलब्ध नाहीये. आपण चित्रकार आहोत पण आपण एकटी चित्र काढण्याचे दिवस गेले. आपण सिनेमा बनवतो, एकट्यापुरतं सिनेमा बनवायचे दिवस गेले. We must all have solidarity, not in an organization. The organizations वेगळी असू शकतात. So we should be united but not organized. We should have solidarity without belonging to a single mint. म्हणजे हा माझा झेंडा, ही माझी स्लोगन, हे माझे 3 ब्रीदवाक्य. We don't need that. आपल्या सगळ्यांच्या हृदयाची वेदना आहे की लोकशाहीला धोका आहे. त्या वेदनेपोटी आपण सॉलिडॅरिटी जर वाढवली तर आपल्याला जेव्हा योग्य वेळ, कारण आपल्यातला प्रत्येक जण त्याला प्रबोधनाची गरज नाही अशी व्यक्ती आहे. प्रबोधित पहिल्या म्हणजे एनलायटन्ड आहेतच, कमी जास्त अंशात असतील, पण दिस वे टू ॲक्सेप्ट. कदाचित मला ह्या ताई जास्त आवडतात आणि त्या ताई कमी आवडतात विचारांच्या, असंही असू शकेल. काही आपले थोडे म्हणजे वाईट यू आर ब्रशिंग शोल्डर्स विथ समबडी कम्फर्ट आहे आणि ब्रशिंग शोल्डर विथ अनादर थोडा लेस कम्फर्ट आहे, असं असू शकेल. पण वाय नॉट? आपण सगळेजण जर लोकशाहीच्या कल्पनेसाठी, स्वप्नासाठी जर स्वतःला जेलमध्ये जरी टाकलं तरी सुद्धा निर्भयपणाने बोलायला तयार झालो, चालायला एकत्र चालायला तयार झालो. लेट अस वर्क ऑन द पाथ ऑफ सॉलिडॅरिटी टिल वी फाइंड द रोड अगेन. आज भारतातल्या कुणाकडेही ज्याला
एक परत एकदा एका पुस्तकाच्या फायनल सोल्युशन आत्ता आपल्याकडे नाही, पण आपल्यापैकी प्रत्येकाला द फायनल पाथ पूर्णपणे त्या रस्त्यावर आपण चालू आणि एकत्र म्हणून आपण चालू शकतो. आय हॅव कम हिअर जस्ट टू अश्युअर यू दॅट आय एम वन ऑफ यू. मी आपल्याकडं काही मागायला आलो, मला आपल्यापैकी कुणाहीकडून कसली अपेक्षा नाही. मला आपल्यापैकी कुणी दक्षिणायन नावाच्या संघटनेचं मेंबर व्हा असं सांगायची इच्छा नाही. दॅट इज ती संघटनाही नाही, ती प्रक्रिया आहे, संघटना. ऑल दॅट आय कम हिअर इज टू से आय एम वन ऑफ यू. आणि आपण फोनवर, ईमेलवर तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करतात त्या मी आणि माझे दुसरे कर्नाटकामधले मित्र, दक्षिणायन गोव्यामध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये, काश्मीरमध्ये, थोडं काम गुजरातमध्ये, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला कळली. तुमच्यावर हे बंधन नाही आहे की त्या ॲक्टिव्हिटीज संबंधी वाचणं किंवा त्याच्यावर रिस्पॉन्स करणं, बट जस्ट टू नो दॅट देर इज समबडी लाईक मी इन द नेक्स्ट सिटी. एखाद्या अंधाऱ्या रात्री पुष्कळ लांबपर्यंत जायचं आणि काळोखाचं कुठेतरी लांब एखादा दिवा लुकलुकताना आपल्याला दिसतो, AC/DC वाला, तरी सुद्धा आपल्याला एक मोराल येतं, करेज येतं. तर माझ्यासाठी तुम्ही दिवा आणि तुम्ही लुकलुकता ते बघायला मी आले आणि त्यातनं मला साहस, करेज, मोराल मिळेल याच्यासाठी मी आले. निर्भय नागरिकांचा देश निर्माण करणे अशक्य नाही. कुठलाही सरकार कितीही प्रचंड शस्त्र अस्त्र वापरून पण अशा माणसांना इंटिमिडेट करू शकत नाही जे स्वतःच्या हृदयातच निर्भय आहेत. तर तुमच्या मदतीने जर दुसऱ्या महाराष्ट्रातल्या शहरांमधली निर्भयता वाढत असेल तर ती मदत, तो मदतीचा हात तुम्ही पुढं करावा ही विनंती करायला. दॅट्स ऑल दॅट आय कम हिअर. आणि जर नागपूरला, वर्ध्याला सगळ्या गांधीयन ऑर्गनायझेशन्स येणार आहेत, तर राजमोहन गांधी येणार आहेत 30 जानेवारी. त्याच्यानंतर ते सगळी मंडळी 2,000 दुसऱ्या ती नागपूरच्या शहरात जाऊन तिथल्या 28 कॉलेजेसमध्ये जाणार आहे ती लोकांशी बोलायला. कारण नागपूरमधल्या तरुणांशी बोलायला जास्त मजा येते. एक कवी म्हणाला, टू बी अलाइव्ह वॉज ए जॉय बट टू बी यंग वॉज व्हेरी हेवन, बट टू बी टॉकिंग टू द यंग इन नागपूर इज बियॉन्ड हेवन. तर त्या 28 कॉलेजमध्ये 50-100च्या ग्रुपमध्ये तिथे जाऊन बोलणार आहे. त्याच्यानंतर दीक्षाभूमीला जाणार आहे. प्रकाश आंबेडकरनी पण येतो म्हणून सांगितले, ते ॲड्रेस करते. वेगवेगळ्या दलित संघटना एकत्र येतील. एक संवाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण होईल. संवाद होईल असं म्हणत नाही, संवाद निर्माण होईल असं म्हणत नाही, पण संवाद निर्माण होण्याची शक्यता दुरावत गेली आपल्यापासून गेल्या 50 वर्षात. माझ्याच कर्तृत्वाने, माझ्याच निग्लेक्टमुळे, माझ्या जनरेशननी या सगळ्या गोष्टीत जी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती ती केली नाही. त्याच्यामुळे दिवाळखोरपणा हा माझ्या कर्तृत्वाचा रिपोर्ट. वेन आय से माझ्या, आय मीन पीपल लाईक मी, पीपल ऑफ माय जनरेशन. तर आत्ता तरी आपण बदलू शकतो अँड वी कॅन. म्हणून मग गांधी आणि आंबेडकर यांना एकत्र, तरुण आणि म्हातारे यांना एकत्र. कारण आजकाल म्हाताऱ्यांना विचार आहेत पण ऐकायला कोणी तरुण नाही, आणि तरुणांना राग आहे पण त्यांना सांगायला कोणी म्हातारा नाही. अशी एक विचित्र परिस्थिती आपल्या कुटुंब रचनेच्या बदलावामुळं आणि समाजातल्या व्यावसायिक सगळ्या तणावांच्यामुळे निर्माण झालेली. सिम्बॉलिकली वी आर बिंग. आणि नंतर मग संध्याकाळी एक मोठी सभा आहे तिथं त्या विदर्भातली, मराठवाड्यातली, महाराष्ट्रातली, अन्य राज्यातली अनेक लोक येतील. नो पॉलिटिकल पार्टी स्पॉन्सरिंग इट. आय डिसाइडेड दॅट वी गो टू नागपूर. जसं दांडीला गेलो होतो,
विदाउट एनी पॉलिटिकल पार्टी सपोर्टिंग और स्पॉन्सरिंग. जसं धारवाडमध्ये भेटलो, गोव्यात भेटलो, बेंगलोरमध्ये भेटलो, मीटिंग. ह्यात जर आपल्याला यावंसं वाटलं, याच्या आधीच्या दक्षिणायनच्या मीटिंगचे अनुभव असणारे कमीत कमी 3-4 मित्र इथं आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला. तो अनुभव कसा होता, त्यात जर जोडावंसं वाटलं तर एखादी यू डिसाईड की एक बस भरून नागपूरला जायचं, नाहीतर संपूर्ण ट्रेन भरून जायचं, किंवा एक माणूस जायचा किंवा एक स्त्री जायची. दॅट इज एंटायरली युअर डिसिजन. आय एम नॉट सेइंग एनी. मी फक्त तुम्हाला भेटायला होतो. आय फील व्हेरी नाईस, आय फील रिअश्युअर्ड. ह्या छोट्या रूममध्ये 50 जण आपण ज्या रीतीने बसलो त्या रीतीने वन कॅन से की भारताची लोकशाही सुरक्षित राहील, तिला आपण वाचू शकू. अँड इंडिया नॉट जस्ट हॅज ए ग्रेट पास्ट, India also will have a great future. जर कुणालाही काही कॉमेंट करायचे असेल, आणि शक्यतो व्हॉट आय ॲप्रिशिएट नॉट कॉमेंट बाय दोज हू नो मी ऑर हॅव बीन, कॉमेंट बाय दोज हू डू नॉट नो मी. आणि ज्यांच्या मनामध्ये डाऊट असेल की हा कुठला माणूस कोण आला, काय गोष्ट, फील फ्री टू टॉक. म्हणजे इथून जाताना मला कमीत कमी एवढा एक दिलासा मिळेल की कुठला गैरसमज नाही आहे, गैरविश्वास. सो येस, यू वॉन्ट टू से समथिंग? निशा, मुझे ये मान्य है कि ये प्रक्रिया है दक्षिणायन, लेकिन जब दक्षिणायन के बारे में जब से मतलब मैं बहुत गहरे दिन से दक्षिणायन के साथ हूँ, जब से शुरू हुआ ही जर प्रक्रिया आहे, तर यामध्ये आता असं आहे की लोकशाही वाचवण्यासाठी एक अभियान आहे ना, अभियानाच्या एका टप्प्यापर्यंत कदाचित काही एक असं मोठं आहे की जसं ते म्हटलंय. म्हणजे मला आठवलं की रशियन राज्यक्रांतीच्या वेळेला लेनिनला पण असा विचार वाटत नव्हता की लोकांनी शस्त्र घ्यावे आणि लोक शस्त्र घेतील, परंतु घडलंच असं की सगळ्या जनतेने ठरवल्यावर लेनिनने ठरवलं, आणि लेनिन पार्टीमध्ये सुद्धा सगळ्यांना कन्व्हिन्स करावं लागलं होतं. हा झाला मुद्दा की परिस्थितीची डिमांड आहे, असं तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. पण या तर मला असं म्हणायचं की येस की हा संघर्षात्मक भाग आहे, जो मला आता देवीच्या मांडणीमधून मला जरा समजला. मला असं वाटतं की त्यासोबत जरी प्रक्रियाच असेल आणि या प्रक्रियेतून भरपूर काही नवीन निघण्याची शक्यता या काळात जास्त आहे, तर तो संस्थात्मक प्रगतिशील पण एक भाग त्याच्या अंतर्भूत असावा, त्याचं मंथन मध्ये कुठेतरी ते असावं. कदाचित असेल, पण ते बोलताना कदाचित नवीनच्या ह्याच्यात पण सुटलं असावं असं मला वाटतं. कारण संघर्ष आणि निर्माण ही जर एका मोठ्या प्रक्रियेची 2 चाकं जर आहेत, तर जसा नागपूरचा मोठा कार्यक्रम असेल किंवा त्याच्यानंतर असं असेल, पण विचार मंथनाच्या पातळीवर साधारणतः 2-5-10 वर्षाच्या पातळीवरचं बघायला निश्चित काही हरकत नाही. आणि ते बघितलं तर निश्चित मोठा युवक वर्ग आहे की जसं तुम्ही म्हटले की त्यांना सांगणारं कोणी नाही, तर सांगणारं कोणी आहे, तर ते आता एकूण जुळण्याची मोठी संधी झाली. याचे 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. रोहित वेमुलाच्या संदर्भात जो आमचा अनुभव आहे, मुंबईमध्ये IIT, TIFR आणि TISS नाव घेऊन ब्राह्मण जातीमधले मुलं आणि दलित ठरवल्या गेलेल्या जातीमधले मुलांनी मार्क्स, आंबेडकर, गांधी अशा तिघांची डिबेट करत जे काही मुंबईमध्ये घुसळण केली होती, आणि तेच दिल्लीला पण गेले होते. तर ही संधी आहे, म्हणजे आमच्यासारखे काही म्हणतात की ही संधी पण आहे की आता ही व्यवस्था परिवर्तनाची कुठेतरी एक सुरुवात पण एक टप्पा आलेला आहे. म्हणून मग या संदर्भात हे संघर्षात्मक आणि संस्थात्मक हे दोघं प्रक्रियेबद्दल पण मंथनामध्ये काही गोष्टी असायला हव्या. बाकी इतर ज्या गोष्टी की नागपूरला जायचं आणि मुंबईला किंवा पुढचे कार्यक्रम असतील ते झालंच पाहिजे. मायक्रो पातळीवर निश्चित काही गोष्टी ज्या स्वातंत्र्याची गरजेपीच्या सुसंगत अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींना समोर येतात. म्हणजे ज्यावेळेला त्यांनी संविधानाचा मुद्दा केला, तर शिक्षणाचं फार
मोठं काम जे आहे राज्यघटनेच्या विरोधात, राज्यघटना माना न माना, पण त्याच्या विरोधात मोठ्या गोष्टी राज्यघटनेमध्येच त्यांनी अंतर्भूत केलेल्या आहेत की आपले म्हणवणारे डावे म्हणवणारे पक्ष असतील किंवा गांधीवादी किंवा समाजवादी, यांच्यातल्या बऱ्याच लोकांना ती कल्पना पण नाहीये की राज्यघटनेमध्ये काय काय बदल झालेले आहेत आणि त्याच्या काढायला सुद्धा माहिती नाही. ही ग्राउंड रियालिटी आहे. म्हणजे डॉक्टर अनिल सदगोपाल यांच्यासोबत ज्यावेळेला देशभरात फिरत असतो आणि वेगवेगळ्या संघटनांच्या काढायला, अगदी त्या कॉम्रेडच्या नेत्याला सुद्धा हे बदल झालेला आहे. मीडियावरची राजेशाही लोकांनी पुन्हा एकदा एक नवी फ्रेंच रेव्होल्युशन करून काढून घेऊन मीडिया लोकांच्या ताब्यात घ्यायला पाहिजे. मीडिया हॅज बिकम अ स्टेट बाय इटसेल्फ, ज्याच्यावर ह्या स्टेटचं आधिपत्य आता बिकॉज ऑफ मनी अँड स्ट्रेंज काइंड ऑफ लॉज. सो वी विल हॅव टू थिंक ऑफ दोज थिंग्स. आणि म्हणून दक्षिणांची एक प्रक्रिया मीडियाच्या काही चांगल्या विचार करणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आणि नंतर ते आणि तरुण यांच्यामध्ये म्हणजे दोन स्टेप डायलॉग घडून आणायचा आणि त्यातून जे निर्माण होईल. आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू. आणि पोस्ट ट्रूथ सोसायटी ही ह्या प्रश्नामुळे झाली की जी मधली स्पेस आहे ती सिटिझन्सनी पूर्णपणे समजली नाही आणि ऑक्युपाय केली. पोस्ट ट्रूथ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की युवरमास्तेच म्हटलं ते की पब्लिक स्पेस श्रिंक होत जाणं आणि ती कॉर्पोरेटेशनपासून म्हणजे त्याच्याही काळात ती श्रिंक झाली आणि ती आत्ता जे तुम्ही 30 वर्षाचं वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये अधिक श्रिंक केलं. इथे सरळ सरळ कॉर्पोरेटेशन आणि पब्लिक असा संघर्ष. सर मला 2 क्वेश्चन्स आहेत. पर्टिक्युलरली एक दक्षिणायनच्या कन्सेप्च्युअल लेवलला आहे आणि एक इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला आहे. मी कन्सेप्टबद्दल थोडंफार सांगितलं पण साधनामधून सातत्याने जे काही येत होतं किंवा बाकी गोवाबद्दल आणि कशाहीबद्दल जे काही वाचत होतो त्याच्यावरून साधारणतः कलावंतांचा, साहित्यिकांचा, सगळ्यांचं जे रोल काय आहे ते त्याच्यात चांगल्या पद्धतीने स्फटितच आहे. आता तुम्ही सांगताना म्हणालाय की एक इकॉनॉमिक अजेंडा आणि त्याला विरोध घेऊन आपण हे करत नाही. लोकशाही आणि लोकशाही ही आपल्यासमोर मांडलेली जी मुद्दे ज्यांचा जो संकोच होतो त्याच्या विरुद्ध आपण करतोय. पण मुळातच हा जो इकॉनॉमिक क्वेश्चन आहे, बदलती इकॉनॉमिक ऑर्डर आहे, आत्ताचाही प्रश्न हा बदलत्या इकॉनॉमिक ऑर्डरमुळे ज्या स्पेसेस तयार व घटक होत चाललेले आहेत त्याबद्दल आहे. त्याला भिडण्याकरता काय करता येईल हा प्रश्न स्पेसिफिकली शहरांच्या उद्देशाने आहे. सातत्याने आपल्याला सांगितलं जातं की मायग्रेशनमुळे शहरं फुगत चालली आहेत, पण गेल्या 10 वर्षांमधला पॅटर्न जर आपण पाहिला तर सेकंडरी टर्शरी सिटीजन्स आणि अर्बनायझेशन खूप जास्ती प्रमाणात येतं. अर्धनागरीकरण खूप जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे. आणि जर आपण 8 लाखपासून जुलैपर्यंतच्या सगळ्या घटना पाहिल्या, लिंचिंगच्या जरी पाहिल्या तरी त्या अशा अर्धनागरीकरण झालेल्या ठिकाणी घडलेल्या आहेत की जिथे बेकारी, बेरोजगार किंवा कसलेले रोजगार हिरावलं जाणं, म्हणजे शेतकरी असण्याची पार्श्वभूमी असेल वा निम्न व्यापारी वर्गातली पार्श्वभूमी असेल. आणि ही वेळ आणण्याकरता एक जी इकॉनॉमिक ऑर्डर वा इकॉनॉमिक क्वेश्चन्स आहेत त्याच्यातूनच हे जास्ती तयार होत जातं. दुसरं असं एक अंडरस्टँडिंग आहे की हे सध्याचं सरकार येण्याच्या आधीच्या सरकारच्या ज्या पॉलिसी आणि गुजरातमध्ये बाकी पॉप्युलेशन डेझर्टेड विलेज आहे. शिलाँग मेघालयमध्ये शिलाँगची पॉप्युलेशन 90% आहे आणि बाकीच्या मेघालयची 10%. ही जी नवीन सेंटर्स आली आहेत सेमी अर्बन is the satellites of a large urban space. The semi-urban are making the urban space larger than what it was and larger than what is viable, which is worse. या स्थितीमध्ये आपण देशाची लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन, स्टेट रिऑर्गनायझेशन केलं. आता प्रत्येक अशा मोठ्या अर्बन स्पेसमध्ये किंवा सेमी अर्बन सॅटेलाइट्समध्ये अनेक
ह्या तुमच्या सॅटेलाइटमध्ये 300 भाषा बोलणारी लोक, त्यातून क्लॅशेस येत आहेत. बंगलोरमध्ये नॉर्थ ईस्टच्या मुलांना मारलं, बिहारच्या मुलांना महाराष्ट्रात मारलं, गुजरातमध्ये आंध्रच्या मुलांना मारलं, बंगालमध्ये अजून कुठून आलेल्या मुलांना मारलं, लेप्चा आणि गोरखा वगैरे. हे नवे तणाव सोडून दिस रियालिटी चेंजिंग आणि याला रिस्पॉन्ड करणारी, सफिशियंटली सेन्सिबली रिस्पॉन्ड करणारी डेमोक्रेटिक सिस्टीम आपल्याला उपलब्ध नाही आहे. जी सिस्टीम आपली आहे ठरवली होती, इट वॉज आयडियल ॲट वन टाईम, पण आता त्यात काही बदल करायला पाहिजे. आणि ते बदल कसे व्हायला पाहिजेत माझ्या मते. आणि देन आय कन्क्लूड माय रिस्पॉन्स टू स्टेट. सध्या 131 करोड पॉप्युलेशन आहे. इलेक्शन झाली त्यावेळेस 123 करोड वगैरे होते. 123 पैकी 81 करोड जनरल इलेक्शन झाले तेव्हा. 123 पैकी 81 करोड लोकांना मतदानाचा हक्क होता, कारण बाकीचे त्या एजपेक्षा कमी वयाचे होते, किंवा काही वेडे होते, किंवा काही प्रिझनर्स होते, एक्सेप्शन्स. 81 करोड पैकी 58 किंवा 57 करोड लोकांनी मतदान दिलं. त्या 57 किंवा 58 करोड लोकांच्या पैकी 31% भाजप पक्षाला मतं दिली. त्यांना 17 करोड 65 लाख मतं मिळाली. आता संख्या 131 करोड. 131 वजा 17 करोड 65 लाख राऊंड इट ऑफ 18 करोड. 113 करोड लोकांनी ह्या सरकारला मतं दिलेली नाहीये. जे 113 त्यांच्या विरोधात नाहीये, बट द नंबर इज लार्ज. म्हणजे जे मतदान करायला गेलेच नाही, त्यांना जर खेचून आणलं तर ते कदाचित यांच्या बाजूने देतील, यांच्या विरोधी देतील, किंवा मतदानाचा हक्कच नव्हता ते. सो आय एम नॉट सेईंग ऑल ऑफ देम आर अगेन्स्ट द प्रेझेंट गव्हर्नमेंट. व्हॉट आय एम सेईंग इज, आपल्या सिस्टीममध्ये 130 कोटीपैकी 20 ते 25 कोटी लोकांचं पार्लमेंटमध्ये रिफ्लेक्शन असतं, आणि बाकीच्या लोकांचं पार्लमेंटच्या दृष्टीने सायलेन्स असतं. त्या सायलेन्सला वाचा होते. तिथं असे काही फोरम्स उभे करणं की ज्यांची शक्ती पार्लमेंटला वचक बसू शकेल. फॉर एक्झाम्पल ज्युडिशियरी, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फार सुंदर विभाजन केलेलं आहे. ज्युडिशियरी इज अन एजन्सी विच कॅन कीप द लेजिस्लेटिव्ह अंडर चेक. Judiciary is not part of the parliament, is part of the parliamentary democracy and not part of the parliament. संसदेच्या बाहेर अशी काही स्थानं, समजा तुम्ही पाण्याचं काम करता, नद्यांचं, तर त्या नद्यांच्या विषयात पार्लमेंटला तुमचं म्हणणं ऐकायलाच पाहिजे. इतकी सत्ता, इतकी व्हिजिबिलिटी, इतकं ज्ञान असं असायला पाहिजे. I give an example. It may be a wrong example. Don't go by my example. Go by the essence of what I am saying. समजा इस्रो आहे. It is now a part of government, but ISRO independent असते. But I am not saying privatize. एक लोकांची, तर पार्लमेंट स्टील would have listened to space ची गोष्ट आल्यानंतर त्या ऑर्गनायझेशनला नागरिकांनी केवळ संसदीय राजकारणाच्या मागे जाण्यापेक्षा मृगजळाचं संसदेच्या बाहेर काही असे फोरम्स आपल्याला निर्माण करता येतील काय, याचा विचार केला तर आपली डेमोक्रेसी वाईडन होईल. आणि मग पार्लमेंटमध्ये पण अशा विचारांच्या बरोबर विचार करायची प्रक्रिया आज सुरू होईल. देयर विल बी ए ब्रिजिंग ऑफ व्हॉट इज इनसाइड द पार्लमेंट अँड आउटसाइड द पार्लमेंट. मी तुम्हाला एक रिसर्च बेस्ड डेमोक्रेसी तुम्ही जर सजेस्ट करताय किंवा एक एक्झाम्पल त्या रिसर्च बेस्ड ॲडव्होकेसीच्या दिशेने झुकू शकतं का, की त्या विषयातला अधिक रिसर्च, इन्फॉर्मेशन बेस्ड नॉलेज, आणि त्याच्या आधारावर यू कॅन क्रिएट अ चेक अँड बॅलन्स सिस्टम इन पार्लमेंट आणि मग अर्न योर स्पेस इन डेमोक्रेटिक प्रोसेस. देयर आर सेव्हरल वेज. एक आहे द इंटेन्सिटी ऑफ एन इश्यू, एक आहे द स्प्रेड ऑफ एन इश्यू, आणि एक आहे ए रिसर्च बेस्ड व्हेरी डीप अंडरस्टँडिंग ऑफ एन इश्यू.
या तिन्हीचा पार्लमेंटवर परिणाम होऊ शकतो. देर कॅनॉट बी ओनली वन वे. मी आता भाषांचं उदाहरण, मी भाषांचा अभ्यास करतो म्हणून उदाहरण देतो. आय कॅनॉट रेजिस्ट द टेम्परेचर. 22 शेड्यूलमध्ये आहेत, 8व्या शेड्यूलमध्ये 22 भाषा. 780 भाषांच्या पैकी 22 8 शेड्यूलमध्ये पार्लमेंटमध्ये त्या भाषा बोलायची परवानगी आहे, बाकीच्या भाषा बोलायची परवानगी त्यांच्या रेकॉर्डमध्ये बाकीच्या भाषा येत नाही. ट्रान्स्क्राईब होत नाही, ट्रान्सलेट होत नाही. म्हणजे जवळजवळ 4% भाषा देशाच्या पार्लमेंटमध्ये ऐकल्या जातात, 96% भाषा ऐकल्या जात नाही. आणि प्रत्येक भाषा एक पिक्युलियर वर्ल्ड व्ह्यू असतो. त्याच्यामुळे 96% वर्ल्ड व्ह्यूज लोकांच्या पार्लमेंटपर्यंत पोहोचतच नाही. It is not that every politician is a bad guy. Most of them are it's another thing. पण रिस्पॉन्सिबल पॉलिटिशियनची मी कल्पना करतो. जसं शिक्षणाचा स्तर वाढत जाईल, नागरिकांची सजागता वाढत जाईल, रिस्पॉन्सिबल त्या बॅकग्राऊंडमधून मी आलेला. आय कॅन अश्युअर यू दॅट आय माइट मेक मिस्टेक्स, बट आय शॅल नेव्हर टेल अ लाय. आय रिस्पेक्ट ट्रूथ and I shall remain a truthful person. आणि जर माझ्याकडून चूक झाली तर मी सांगेन की चूक होती, ही माझी लिमिटेशन, त्यात मला लाज वाटते. कारण माझी अशी प्रतिमा कुठली नाही की जी भंग झाली तर त्याचं नुकसान होणार. प्राईम टाइमच्या वेळेस आपण सगळ्यांनी हिंडायला फिरायला सुरुवात करायला पाहिजे. टाइमच्या वेळेस आपण शेजारणीकडे जायचं आणि ते डाळीची कोशिंबीर कशी करतात, नाहीतर चटणी कशी करतात, नाहीतर वजनाचा काटा कुठल्या दुकानात चांगला मिळतो, कुठलं जीन चांगलं असतं, नाहीतर स्विमिंगला जावं. स्विमिंगला लेट द नेशन गो अँड स्विम, लेट द नेशन गो अँड वॉक इन द स्ट्रीट्स, लेट द नेशन गो टू द फुटबॉल ग्राउंड अँड लेट द नेशन जस्ट स्टेप आउट अँड गॉसिप. किंवा जर तुमच्या ओळखीचे काही इंटरेस्टिंग लोक असतील जे फार छान थापा मारू शकतात, तर तुम्ही थापांची कॉन्टेस्ट ठेवा, थापा मारण्याची शर्यत. प्राईम टाइमच्या वेळेस टीव्हीवर प्राईम टाइम तिकडे थापा मारतो ऑफिशियली, आपण इकडे आपण जनतेच्या रीतीने थापा मारायचे. सो दॅट देर विल बी ए गुड हेल्दी कॉन्टेस्ट बिटवीन दोज हू वॉन्ट टू ओव्हरपॉवर अस and those who want to live in. Yes, absolutely. But and I'm not joking. Prime time walkचा कार्यक्रम आपण केला, त्यावेळेला आपण का prime time ला आलो ते कळण्यासाठी you please set up a prime time love contest. Yes. आणि मग त्याला काहीतरी वाटी भांड, काहीतरी काकड, काहीतरी ते असं प्राईज द्या आणि सेट दॅट एव्हरी डे हू एव्हर विन्स त्यांचा फोटो काढून कुठल्या तरी टीव्ही चॅनलला पाठवायचं की आमच्या ब्लड कॉन्टेस्टमध्ये ह्या व्यक्तीला प्राईज मिळाला. हा आमचा अँकर द्या. हू एव्हर गेट्स द प्राईज बिकम द अँकर द नेक्स्ट डे. आणि जर एका शहरात ते तुम्ही करू शकला, व्याभिचारी कॅपिटल वापरून जर आपण कोळसा जाळला तर त्याच्यातनं कार्बन निघतो आणि सदाचारी कॅपिटल वापरून कोळसा जाळला तर ऑक्सिजन निघेल काय. पुढचा विचार आपण एक म्हणजे भरताचं नाट्यशास्त्र आहे ना, त्याच्यामध्ये जे रस आहेत, रस त्याचे 3 वर्ग दिले. त्यात एक आहे की जे रस आणि भाव आहे, भाव जे असतात, भाव म्हणजे प्राईस नाही, ते स्थायी भाव असतात. काही असतात ते स्थायी असतात, काही संचारी असतात, सदाचारी नसते, संचारी, आणि काही व्यभिचारी असतात. तर मी त्याला ॲल्यूड करतो, मी बोलता बोलता ती टर्मिनॉलॉजी वापरतो. कॅपिटल is not sadachari any time in the past or will not be in future. कारण कॅपिटल हा लोकांच्या लेबरचा सरप्लस ॲक्युमुलेट होऊन गेलेला. त्या सगळ्या ॲक्युमुलेशनमध्ये इनजस्टिसचा इतिहास अक्षराने वाक्यावाक्यांनी पॅरेग्राफी फोडलेला असतो. प्लीज आस्क युअर क्वेश्चन.
नाही, मला या संदर्भात बोलायचं होतं का आता इतिहासच्या अशा आपण एका भागात बसलेलो आहोत का बाहेर 280 ppm जे 250 वर्षापूर्वी कार्बन होता तो आता 400 ppm झालेला आहे. जगामध्ये 200 कोटी गाड्या धावत आहेत. त्याच्यानंतर एकीकडे जे लोक तिथे डोंगर फोडायला विरोध करतायत ते शहरामध्ये रस्ता बांधून द्या म्हणून मागणी करतायत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या दोघं एकमेकांच्या विरोधावरची गोष्टी आहेत. तर जोपर्यंत आपण काही ठाम गोष्टी घेऊन निघत नाही आणि आपण परत 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 जास्त गोष्टींवरती परत लोकशाहीची मूळ आयडिया आहे जी त्या आयडियात परत त्या आयडियामध्ये काय बदल होणार आहे का याच्यातनं? कारण का ज्या चंगळवादामध्ये लोक चाललेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसनी जैतापूरमध्ये आम्हाला मारलेल्या काठ्या काय आणि तिथे यांनी घातलेल्या गोळ्या काय दोन्ही समान आहेत. तर ह्या सगळ्या आयडिया नंतर येणारी जी शासन व्यवस्था असेल ती जर का तशीच असेल आणि ती या चंगळवादाला जर का पुढेच नेणारी असेल तर ती लोकशाहीतनं आली तरी काय फायद्याची आहे? तरी काय फायद्याची? जर मूळ इंडस्ट्रियलायझेशन या कॉन्सेप्टला जर आपण विरोध करत नसू तर आपण ही जी आपल्याला संपूर्ण नष्ट होण्याची जी आपली प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यातनं आपण कसे बाहेर पडणार आहोत? कारण आजच्या घडीला आपण इथे बसून किती जरी तत्वज्ञानावर चर्चा केली तरी कार्बन डायऑक्साईड सतत 24 तास तो काम करतोय. आपल्यासारखं अजिबात आळशी नाही तो 24 तास तिकडे काम करतोय त्यात. आणि जगभरामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, तुमचं हिमालय वितळणं, समुद्राची पातळी वाढणं, जंगलांना आगी लागणं हे प्रचंड प्रमाणावरती सुरू आहे. ही मूळ संकल्पना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बदलणार नसेल आणि जर आपण त्या एका वेगळ्या दिशेला पूर्ण नेणार नसू तर परत फक्त लोकशाही पाहिजे असं करून शेवटी तेच इंडस्ट्रियलायझेशन तेच हे थोडंसं वेगळ्या ह्याच्यातनं टॅक्स बदलणे आपला जो जंगलवाद आहे तो तसा ठेवला तर ते काय करणार आपण? म्हणजे ह्यात कशाला मग हे सगळं करायचं आहे? एवढा एक्सरसाइज करायचा कशाला? एवढं करून जर नष्टच होणार असू जर तो स्टीफन हॉकिंग सांगतच असेल, जेम्स हॅन्सन सांगतच असेल तर पुढच्या 50-70 वर्षात आपण नष्टच होतोय. ते आपण स्वतःमुळे हे सगळं आपण स्वतःच आपल्यावरती ओढून घेतोय. फक्त ते कुठल्या पद्धतीने ओढून घ्यायचं हे ठरवून लावण्याचा प्रयत्न केला सर्वसाधारण लोकांना काय आहे हे कळत नाही. नाव बदला असंही मी म्हणत नाही पण नाव असं असू द्या की त्याच्यामुळं अर्थ होतो. तिसरी सूचना अशी की जी काही वर्णनं येतात जागतिक परिस्थिती आणि देशात हे जेवढी ज्या पद्धतीनं मांडली जात आहे त्याच्यापेक्षा त्याचं गांभीर्य हजारो पटीने जास्त. फक्त 2 उदाहरणं दाखवा. अलीकडं 2 गोष्टी जगामध्ये जे घडत आहेत त्याच्यातली एक मुख्य गोष्ट की एव्हरीथिंग इज बिंग रिप्लेस बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एव्हरीथिंग इज अ डिजिटल आणि उद्याचं जग जे आहे पुढल्या 10 ते 20 वर्षाचं जग हे जॉबलेस जॉब्सच नाही. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्ट प्रमाणे भारत देशातल्या आणखीन चीनमध्ये 60 ते 70 जॉब्स एलिमिनेट होणार. आता जे शेतकऱ्यांचे मराठ्यांचे आणि इतर जे काही मोर्चे निघत आहेत आम्हाला रिझर्वेशन वगैरे द्या याच्याची व्यर्थता आपल्या लोकांना आपण समजावून सांगत नाही किंवा त्यांना माहीत नाही. आरक्षणामध्ये जॉब्सच निर्माण होणार नाही तर आरक्षण मुद्दा असा आहे की अलीकडे एक नवीन पुस्तक आलेली आहे की आपण पाहिलं 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. ते 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्यामुळं आणखीन एक संकल्पना जगामध्ये आणखीन यायला लागलेली आहे. ती फार वाईडली डिस्कस होते. दॅट इज UBI. UBI म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ शकणार नाही. एव्हरीथिंग विल बी मेकॅनाइज्ड. आणि अशा परिस्थितीमध्ये कोटी लोक जे बेकार होतील त्यांना नोकऱ्या मिळणार नाही. घरी एक विशिष्ट इन्कम दॅट इज युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे पुस्तक आणि त्याच्या जोडीला त्या 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये असंही म्हटलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये जे असंख्य लोक जे घरी बसतील आणि ज्याला घरपोच रचना जातील त्या लोकांची पोटी बधीर करण्याच्यासाठी
काही यंत्रणा आता कार्यान्वित करण्याचीही ही संबंध जागतिक वर्षाची आहे ही प्रयत्न मला समजतात की आपल्या संबंध चळवळीमध्ये ही जी लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह तयार पाहिजे ती लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह देखील पुढलं जग असं होणार आहे आणि या पुढल्या जगामध्ये होण्याला पर्याय नाही. आता त्या ठिकाणी दुसरं कुठलं जरी राज्य आपलं आपल्या भारत देशामध्ये जरी येतं तर इथली जी नवउदाहरणवादी जी भांडवलशाही आहे त्यांना जनतेमध्ये खूप काढण्याकरता असे विविध स्वरूपाचे मार्ग वापरावे सुद्धा आणि अशा या परिस्थितीमध्ये जगातलं पुढलं जे वास्तव ते वास्तव तिनं आर्टिक्युलेट करणं हे लोकांच्या समोर करणं आणि आत्ताच आणि उद्याचं जग समजावून टाकण्याचं देखील आपल्या कुठेतरी या प्रयत्नामध्ये मी तर तुला शॉर्ट टर्म पर्स्पेक्टिव्ह दिली पुढल्या 2-3 वर्षामध्ये भारत देशामध्ये काय होणार पाहिजे हे राम मंदिर काय आमचे सुरळीत झाले आणि किती असहिष्णुता वाढेल. शेवटचं माझा मुद्दा की ही जी लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह आहे ती कुठेतरी आपल्या संबंध विभागामध्ये रिफ्लेक्ट पुरेशा प्रमाणामध्ये होत आहे असं मला वाटत नाही की व्हावी तशी नाही. बघा सर आपण लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह त्यांनी शॉर्ट टर्म पर्स्पेक्टिव्ह त्यांचं म्हणणं होतं तुम्ही लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह का घेताय शॉर्ट टर्म का घेताय इमिजिएट तुमचं म्हणणं होतं तुम्ही इमिजिएट का घेताय लॉंग टर्म का घेताय. आता ठाण्यामध्येच आपण दोघं जर एकत्र आहात तर माझं काम आहे की तुम्हाला माझं काम आहे तुम्हाला एकत्र राहण्याचं आणि टुडे आय डन इट. दक्षिणायन आणि वैदिक I have spoken about post memory education, post memory imagination वगैरे त्याच्या पुस्तकात बरीच लेक्चर्स वगैरे दिले पण यायचं राहून गेलं होतं त्या कॉम्प्युटर आला परंतु त्याचा क्लिअर झाला मला तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना क्लिअर झालं असेल की काय आहे हे काय कुठल्या प्रकारचं सांगत नाही कोणी त्याचं नेतृत्व करणार नाही. गणेशजीने फिरता येता संपूर्ण आणि याची सुरुवातच झाली मला वाटतं धारवाडला की डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला त्याच प्रकारे गोविंदराव मानसाळ्यांचं झालं आणि तसंच मग डॉक्टर करगोरकी सरांचा झाला आणि सरांनी आता सांगितलं की या तिघांच्या खुनातून त्यावेळेला नेमकं साहित्य अकादमीचं पाळत घ्यायला सर गेले होते ते रिफ्यूज केले त्यांनी आणि तिथूनही खरंच सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गाळा घोटण्याच्या प्रक्रिया होतात. मला जे योग्य वाटतं तर मी माझं सत्य सध्याचा आधार घेणारे आपण सगळ्यात बोलायला गेले की वाईट ठरवलं जातं. म्हणजे अगदी साप्ता अलीकडच्या मला वाटतं महिनाभराच्या काळात आमच्या सेवादाराचे शेअर कार्यकर्ता भेटावकर सर त्यांना असा फोन आला की तुम्हाला डॉक्टरांना भेटायची एवढी घाई झाली आहे का. म्हणजे अशा या प्रकारचे मी जर काम करत असताना होत असेल तर मला वाटतं आपली एकजूट पण व्हायला पाहिजे. म्हणजे मग राजकारणाला कळत की आहे आपण म्हणून तसं चालणार नाहीये याचाच अर्थ आपण निर्भय बनवूया आणि गणेशजींनी त्याचा आशावाद निर्माण केला की एक काम चांगलं होत आहे. ठाण्यासारख्या शहरात पण चांगल्यापैकी उपस्थिती आणि या विचारांसाठी एकतर लोक आपण आलोय ते आम्ही पुढे नेऊ असं मला वाटतं. मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत त्यांना सांगेन की आम्ही सगळं काम सुरू ठेवू आणि ते आले उद्या राहून आणि त्यांनी खूप चांगली त्यांची कन्सेप्ट क्लिअर केली सुरुवातीपासून की 200 वर्षापासून इतिहास सगळं. त्यामुळे मी त्यांचे आपल्या सगळ्यांमार्फत सगळ्या शून्य ठाणेकरांच्या मार्फत त्यांचे आभार मानते आणि त्यांनी मला वाटतं वरचेवर अशा प्रकारचं आम्ही संघटन बांधू आणि तिकडे येऊ असं मला वाटतंय. आणि ठाण्यात तर मला वाटतं याचं बऱ्या प्रकारे वृक्ष होण्याची शक्यता आहे. परत पुन्हा सरांचे मिसेस आणि आमचे भंडारी सरांचे आभार मानते आणि ते थांबते. धन्यवाद. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात